सोमवार. सद्गुरुनाथ महाराज की जय. चाले हे शरीर कोणाची सत्ते. जय जय सद्गुरुनाथा व्यंकटनाथा, अनंत कोटी ब्रह्मांड नायका, कृपा आशीर्वाद मिळविण्यानाथा चरणी वंदन करीतो. सप्तवार उपासनेत पाहिले ब्रह्मांडाचे वर्णन, चाले न काही मानवाचे ईश्वरी इच्छे पुढे. सोमवारचा दिवस आला, नमन करतो महादेवाला. दुसऱ्या उपासनेला सांगेन महत्त्व शरीराचे. ब्रह्मांडाचे विशेष हे सर्व जीवात शिव असे, होण्या भेट जीवा शिवाची, सद्गुरुमार्ग एकची. ईश्वर नव्हता, सृष्टीही नव्हती, निसर्गादी जीवसृष्टीही नव्हती. ब्रह्मांड निर्मिती पूर्वी होती स्थिती, ऐसे वेदे वर्णिती. सांगितले सविस्तर जना, कैसी ही युगरचना. ब्रह्मांडी देव अवतरले, दानव मानव भूमीवरी जन्मले. मनुष्याचे ईश्वर निर्मित, ईश्वरी इच्छेवरी त्याचे अस्तित्व. कावाड कष्टी उपासिती माया, सांडवणी जाती देह त्यागता. धन ऐश्वर्य समृद्धी, मायेची झाली वृद्धी. जनसमुदाय प्रसिद्धी, राहे सर्वता येथेची. उद्धारार्थ जीवा जन्मा आलासी, देह बुद्धी मन घेऊनी. उद्धरण्या प्रयत्न न करसी, जन्मोजन्मी व्यर्थ क्षीणसी. शरीर वेष्टनसे आत्म्याचे, आत्मा वास करी शरीराते. बहुत यातना जीवास, जन्मा येता जाता. केले कर्म कोरले जाई, सुखदुःखे लिहिली जाई. अंतरात्म्यावरी बीजरूपे, सांकेतिक स्वरूपे. काम क्रोध मद मोह मत्सर, अहंकार करीती घात. आवरा षड्रिपूंना वेळीच, नाश करती जीवाचा. पूर्वसंचित कर्माची फळे, असती सुखदुःखांची मुळे. सद्गुण सत्कर्माची या बळे, अंतरात्मा शुद्ध घडे. देह असे पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा. देह असला जरी माझा, स्वामित्व नसे माझे. आयुष्य संपता शरीर जाई, पृथ्वी आप अग्नितत्वासी. अविनाशी आत्मा जाई, वायुमार्गे आकाशी. सत्ता नसे माझी पंचमहाभूतावरी, स्वामित्व नसे देहावरी. जीव ईश्वराचे अधीन म्हणून ईश्वरी इच्छा असे ती. पंचतत्वाचा हा देह, पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्यागिता जातो पुनरपी, पंचतत्वे घेऊन या. आत्मा शुद्ध करावया, शरीर दिदले मानवा. ब्रह्मांडाची हीच योजना, शरीराद्वारे आत्मोन्नती. देह त्यागाउपरी, फिरत राही आत्मा आकाशी. फिरे ब्रह्मांडा भोवती, ठाव घेण्या पूर्वसंचिताचा. शुद्ध कर्म करिता शरीराद्वारे, शरीरात्मा शुद्ध पवित्र होई. पवित्र देह त्यागता, आत्मा जाई स्वस्वरूपात. गोरक्षनाथ सांगती, मृत्यू रेखा दोन जीवनातली. जीवनयात्रा आत्म्याची सुरूच राही. देह त्यागाउपरी तोची आत्मा, परी राहे जन्मोजन्मी. लिहित राही केले कर्म, शुद्ध आत्मा होईपर्यंत. भ्रमण करीत करीत आत्मा, मातेच्या उदरी जाई. पुनरपी जन्मा येई, 9 मास पूर्ण होता. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीण. देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. सांग रे बा मानवा, चाले हे शरीर कोणाची सत्ते. स्वामी कोण ब्रह्मांडाचा, कोण बोलविती हरिवीण. नाना रूपे नटला हरी, विविध रूपे ब्रह्मांडी. कोण हलवी वृक्षाचे पान, विचार करी मानवा. निसर्गा त्याची सत्ता चालवी, मानवाची अहंता. वाटे मीच सृष्टीचा करता धरता, म्हणून का स्वैरपणे वागसी. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ. रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्मयासी. पोटी घालता दिव्यान, काही विष्ठा काही वमन. भगीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका. वर्णन ऐसे करीती रामदास स्वामी महाराज. यासाठी शरीरास गुंतवावे ईश्वर भजनात. जन्मा येता जैसे शरीर, तैसेची ठेवावे शुद्ध. ब्रह्मांडाचा करता ईश्वर, परी नसे जो ब्रह्मांड नायक.
ब्रह्मांड नायक असे देहधारी गुरुस्वरूपे संचारिती पंचप्राण पंचमहाभूते असती गुरूंच्या आज्ञेत गुरु न दावी स्वरूप आपले जरी तो श्रेष्ठ ईश्वराहुनी देव निर्मिती मानवा सोडून दिली प्रारब्धा सद्गुरु घडविती जीवा ईश्वर भक्ती करीत दिव्य शरीर जरी असेल परमेशाचे न होऊ शके दिव्य पवित्र तेजस्वी गुरु होनी देव म्हणती गुरुला होईन तुमच्या दासाचाच दास प्राप्त करीन गुरुकृपा ब्रह्मांड नायक होण्या सद्गुरु असती राजाधिराज योगी राज भगवान सर्व म्हणती अनंत कोटी ब्रह्मांड नायक उपाधी नसेही उपलब्ध त्या परमेश्वरासी जरी असेल तो स्वामी निर्माण करता ब्रह्मांडाचा जाणून हे सर्व नको ठेवू ताठरपणा लीन होईन सद्गुरु चरणा होशील ब्रह्मांड नायक होण्या ब्रह्मांड नायक गुरु असती कारण देव न करती ब्रह्मांड नायक गुरु करीती खचित यासाठी जाणणे आवश्यक काय जीवाचे प्रयोजन कोण मी कोठून आलो कोण मी या ब्रह्मांडी शरीराचे हे महात्म्य जन्म मृत्यूच्या भोवऱ्यात कर्म न करी या जन्मी वाया क्षणशील पुन्हा पुन्हा जाण मानवी शरीराचे महत्त्व होऊ शके जे नराचा नारायण इतर कोणतेही शरीर न पाहू शके देवत्व शरीरातील जीवाशिवाची गाठ घालून देतील सद्गुरुनाथ प्राप्त करशील ईश्वरी कृपा तरीच होईल जीवन पवित्र न करशील जरी हा सायास वाया जाईल तुझे शरीर नाही तुला काही पर्याय नानाविध भोग भोगशील सदा सेवित सद्गुरुनाथ कर्म करी शुद्ध आणि पवित्र शुद्ध होता देह आत्मा गुरु करीती ब्रह्मांड नायक विस्तारले महत्व शरीराचे सांगिना कारण आत्मोन्नतीचे कैसे साधावी आत्मोन्नती गुरु समीप कैसे जावे उद्धारार्थ सामान्य जना सांगितले महत्व शरीरा गुरुपदी अर्पण करता देह जीव मुक्त होई वर्णिले असे पुढील समासी मार्गात्मोन्नतीचा वागणे सांगून मानवाचे वर्णिला अविवेकी मानव हो तत्पर तयार आता घडविण्या तुझे शरीर मन बुद्धी जाणून घे हे सर्व विवेके फुलवी जीवन तुझे आता शतपाठ करता सप्तवार उपासनेचे विवेक बुद्धी वाढवू लागे होनी बुद्धी स्थिर आणि शांत होईल मन सच्छील आणि सत्प्रवृत्त ब्रह्मा विष्णू महेशाची होईल कृपा लाभेल सेवा सद्गुरूंची जीवनातील कुयोग जाऊनी होईल कृपा पंचमहाभूतांची पंचमहाभूतांचा परिणाम न कळत होईल जीवनावर बदलून ग्रह योग जीवनाचे आयुष्य जाईल सुखा समाधानाचे करीत राहा अनेक पुरश्चरणे या बोधाची जाणशील तू परमार्थ अन होशील विवेकी 7 वाराचा हा बोध श्रवणाद्वारे घ्यावा शोध मनन करता नित्य नित्य विशद होतो जीवनार्थ इति श्री आत्मोन्नती साधना शरीर महती नाम द्वितीयोध्याय सद्गुरु श्री वेंकटनाथार्पणमस्तु हरि ओम।